अजितदादाचा खूनी अजितदादाला जाळून मारणारा विमानाचा मालक आहे. VSR कंपनीचा मालक आहे. VSR कंपनी म्हणजे विमानाचा मालक. आणि ही विमान कुठल्या कंपनीचं होतं? VSR कंपनीचं होतं. जे अजितदादा ते बसले होते त्या विमानात. आणि जे विमान ब्लॅट झालं ना ते VSR कंपनीचं होतं. मग विचार करा, अजितदादाचा खूनी विमानाचा मालक आहे. पुऱ्या जनतेला माहीत आहे आता, कारण रोहित पवार साहेबांनी सांगितलं तसंच त्या पद्धतीचं. त्या कारणामुळं शक हा विमानाच्या मालकावरच चालला. म्हणजे त्याने दिमाग कसा लावला, पुरा प्लॅनिंगनं मर्डर केला अजितदादाचा. प्लॅनिंगनं असा मर्डर केला की हे प्लॅनिंग एका दिवसाची नाही आहे. हे प्लॅनिंग 2 ते 3 महिन्यापासून प्लॅनिंग केलेली आहे. यांनी विमानाचा चालक चेंज केले. जो चांगला चालक होता त्याला ट्रॉफिकमध्ये फसवलं आणि जो खराब चालक होता तो विमान चालक त्याला विमान चालवायला लावलं अजितदादाचं. मग विचार करा, अरे आपल्याला फक्त न्यूजवाले घात झाला हे सांगत नाही, अपघात झाला ते सांगत आहे. पण पुरी महाराष्ट्रातल्या जनताला माहीत आहे की अजितदादाचा खून झाला, अजितदादाला जाळून मारलं. पण हे समजत नाही की अजितदादाची जी बॉडी होती ते फुगली होती, अशी फुगली होती की अशी हवा भरली. म्हणजे ती बॉडी अशी का फुगली आणि अजितदादाच्या विमानाचे 2 चालक का बदलले? जेव्हा अजितदादा विमानात बसले होते तेव्हा ती विमान चेक केलं काय काय खराबी पाहिली काय? काहीच नाही. म्हणजे अजितदादा जीवनाची कसे खेळत होते लोक. आणि ही प्लॅनिंगनं मारलं. आणि ह्या प्लॅनिंगमध्ये मोठे मोठे लोक आहेत, ते लक्षात ठेवा. अजितदादाच्या मेल्याने भरपूर लोकांना फायदा झाला. कारण त्याला फायदा असा झाला असन की त्यांच्यापाशी अजितदादापाशी काहीतरी काळं बाजार असन ना, त्यांच्या विरुद्ध तो खतम करण्यासाठी अजितदादाला खतम करणं गरजेचं होतं. कळलं काय दादा? त्या कारणामुळे अजितदादाला प्लॅनिंगनं मारलं. कारण अजितदादाला तसं मारता येत नव्हतं. कारण अंगरक्षक असतात ना, सिक्युरिटी असतात, कडक सिक्युरिटी असतात. आणि अजितदादा गालता भलता म्हणत होता काय, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता, अजून त्याच्यापाशी अर्ध खातं होतं महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं. मग विचार करा बरं, त्या माणसाला हात लावायच्या अगोदर 10 केपा विचार करेन माणूस, त्या माणसाला हात लावू का नाही लावू. मग त्या माणसाला प्लॅनिंगनं उडवायचं कसं बा? का त्यांचा PA संगम होता, ज्या विमानात अजितदादा बसले त्यांचा PA संगम होता. आणि ज्या विमानात अजितदादा मुंबईला बसले, ज्या विमानात अजितदादा मुंबईवरून अजितदादा विमानात बसले VSR कंपनीच्या, तर तिथं 6 जण बसले होते, 5 जण बसले होते, 6 जण बसले होते, 5 जण बसले होते. ह्याचा CCTV अजून आला नाही. आणि रोहित पवार साहेब म्हणत आहे की मुंबईवाले जे सिक्युरिटी आहे ते CCTV देत नाही आहे. म्हणजे का देत नाही आहे? काहीतरी गोटरश लपले असं म्हणून देत नाही ना. कोणा सांगण्यावरून देत नाही का CCTV फुटेज डिलीट मारले की आहे अजूनही अद्याप पता नाही. कारण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एकच गोटरश लपलेला आहे. मग अजितदादा जिवंत आहे की मेले आहे? अजितदादा मेले आहे तर मग त्याचं DNA टेस्ट नाही झाला. अजितदादा मेले यांचा DNA टेस्ट नाही झाला. आणि बारामती जनता म्हणते की मनात उडी मारणारा अजितदादा होय. आणि बारामती जनता म्हणते जो विमानात 6वा व्यक्ती होय तो अजितदादा होय. काही समजून राहिलं नाही. अजितदादाचा खून केला, अजितदादाला जाळून मारलं, अजितदादाला तळपून मारलं. मग विचार करा तुम्ही की अजितदादाला तळपून मारणारा VSR कंपनीचा मालक होय. आणि तो मालक भारत सोडून बाहेर देशात पळाला, भुरकून उडून गेला. मग विचार करा. आणि अजितदादाच्या खुनाच्या मागं मोठे मोठे लोक आहे, मंत्री लोक आहे, लक्षात ठेवा. कारण का आहे? कारण अजितदादाच्या मेल्यानं कोणाला फायदा होऊ शकतो? मोठ्या लोकांना होऊ शकतो, सर्वसामान्य जनतेला होऊ शकत नाही. कारण अजितदादा हा व्यक्ती असा माणूस होता की महाराष्ट्रातल्या जनतेच्या काळजात त्या माणसाने जागा केली होती. आता तुम्ही आतापर्यंत मंत्री बघितले असेल की त्यांनी प्रजेवर राज्य करतात, पण हा माणूस प्रजेवर राज्य न करता जनतेच्या काळजावर राज्य करणारा माणूस. विचार करा. आणि आपण म्हणतो की अजितदादाचा घात झाला, अपघात झाला. अरे अजितदादा घात झाला की अपघात झाला हे तुम्हालाही क्वेश्चन आहे तुमच्या मनात, अजून उलट आलं होऊन राहिलं नाही. आणि माणसं जळली, विमान कोळशासारखं जळून खाक झालं, विमान कोळशासारखं जळून खाक झालं. त्याच्यातला ब्लॅक बॉक्स होता तो जळून खाक झाला म्हणते. मग कागद का नाही जळली सांगा मला? मग कागद का जळली नाही? का नसन जळली कागद? काहीतरी घूट रहस्य लपलेला आहे ना.
कागद का नाही जळली? अरे भाऊ, ब्लॅक बॉक्स जळूच शकत नाही. रोहित पवार साहेबांनी सांगितलं ब्लॅक बॉक्स जळून कसा? कारण हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या शेपटीच्या अंदर असते, शेपटीच्या मागं असते, शेपटीत असतो आणि ती शेपटी जळालीच नाही. मग ब्लॅक बॉक्स जळला असं काय दादा? याचा विचार केला काय? आणि त्या विमानात पेट्रोलचे डब्बे ठेवले होते म्हणते, मोठे मोठे, ज्या रिकाम्या ठिकाणी पेट्रोलचे डब्बे ठेवले होते म्हणते विमानात. मग विचार करा तुम्ही, पेट्रोलचे डब्बे ठेवणं म्हणजे काय आहे? जळण नाही का विमान? अरे हवेत बॉम्बासारखे म्हणजे पेट्रोलचे डब्बे फुटले असेल ना, त्याच्यात फुटल्यावर विमान ब्लास्ट नाही होणार काय ते? म्हणजे ह्या विमानात पेट्रोलचे डब्बे कसे का आले? म्हणजे VSR कंपनी एवढा हरामखोर आहे की हा विचार करत नाही कुठल्याच गोष्टीचा. तो व्यक्ती असा आहे VSR कंपनीचा की त्याने 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या अगोदर याने काय केलं होतं? विमानाचं इन्शुरन्स काढलं आणि जे विमान चालक होता कॅप्टन, त्याचं इन्शुरन्स काढलं. मग विचार करा का प्लॅनिंगनं काढलं असेल ना, त्याला माहिती आहे का विमान फुटणार आहे हे याच्या अगोदर याचा विमा इन्शुरन्स काढून घेऊ. म्हणजे चालकाचं इन्शुरन्स काढलं आणि विमानाचं इन्शुरन्स काढलं त्या VSR कंपनीच्या मालकानं. म्हणजे किती चालाक असन तो. म्हणून म्हणतो दादा, अजितदादाचा घात झाला, अपघात नाही. आणि पूर्ण महाराष्ट्रात पेटून सांगत आहे, गरजून सांगत आहे. नक्की कमेंट करून सांगा अजितदादा घात झाला की अपघात झाला. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक बघा, फॉलो करायला विसरू नका.